भारत तिसऱ्यांदा विश्व चॅम्पियन 12 वर्षांनंतर भारतानं पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावलं। अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय। रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं। रोहित शर्माच्या 76 धावा तर श्रेयस अय्यरची 48 धावांची खेळी। कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी 2-2 विकेट्स पटकावले। दुबईत रोहित शैनेनं तिरंगा फडकावल्यानंतर भारतात क्रिकेट प्रेमींचा जल्लोष। तर पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल ट्विट करत अभिनंदन। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला अंतरिम मान्यता। अजितदादा उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार। तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। माझ्या कार्यकाळात मी कुठलीही कामं बंद पडू दिली नाहीत। कामांना स्थगिती दिल्याच्या फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर। गद्दारांनी शिवसेना, अमित शहा आणि अदानींचं नाव लावावं। ईशान्य मुंबईतल्या शिबिरातून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। मला मोदी शहांचा अभिमान। बाळासाहेबांचं मंदिर बांधण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं। उपमुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर। ठाकरे दिल्लीला सोनिया गांधी आणि राहुल गांधींची मुजरेगिरी करत असल्याचीही टीका। महाकुंभ मेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी उडवली खिल्ली। नांदगावकरांना आणलेलं गंगेतील पाणी पिण्यास नकार दिल्याचा राज ठाकरेंचा खुलासा। गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित। घरी बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं। आपण 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करताय। संगमाच्या पवित्र स्नानाच्या श्रद्धेचा सन्मान करा। भाजप आमदार राम कदमांचा राज ठाकरेंना सल्ला। माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्प बसणार नाही। धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करत सुरेश धसांना इशारा। मुंडेकरांच्या सोबतीला कंटाळून आई परळीतून नाथराला गेल्या। एका मुलाखतीत धसांचा दावा। तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय, त्यांना पाठीशी घालू नका। माझ्या वडिलांना न्याय द्या। वैभवी देशमुखांची अजितदादांसह बारामतीतील आमदारांना विनंती।